नमस्कार. जय श्रीराम. आज आपण कुंभ राशीच्या व्यक्ती कशा असतात हे जाणून घेऊया. कुंभ राशीचं बोधचिन्ह आहे खांद्यावर घडा घेतलेला माणूस. या राशीच्या व्यक्ती दिसायला सडपातळ, सरासरीपेक्षा उंची जरा जास्त असलेल्या, अनुकुचीदार नाक, रुंद कपाळ आणि डोळ्यात एक वेगळी चमक असलेल्या दिसून येतात. यांच्या राहणीमानाचा विचार केला तर नटणं मुरडणं हा यांचा स्वभावच नाही. अगदी सहज साधेपणाने मात्र नीटनेटका पोशाख, त्यातही जरा डार्क रंग आणि ज्यात काळपट छटा आहेत असे रंग कुंभ राशीच्या व्यक्ती वापरताना आपल्याला जास्त दिसून येतात. रूढी परंपरा मोडकळीस काढणारी कुंभ रास या राशीच्या व्यक्ती खाताना देखील आपल्याला रूढीबाह्य वर्तन करताना दिसून येतात. कोणत्याही प्रदेशातले आपल्या रूढीच्या विरुद्ध असलेले चायनीज, जापनीज, इटालियन, फ्रेंच अशा कोणत्याही प्रांतातले पदार्थ की ज्या पदार्थांना चव नाही, इतरांना वाटतं की हे अगदी बेचव पदार्थ आहे, अशा सगळ्या प्रकारचे पदार्थ कुंभ राशीच्या व्यक्ती सहजतेने ट्राय करतात. यांना नवीन पदार्थ आणि झटपट बनणारे पदार्थ खायला जास्त आवडतात. सी फूड, त्यातही शिंपले, गोगलगाई ही खाण्याची प्रथा जणू काही कुंभ राशीने सुरू केली असावी असे वाटते. कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली कुंभ रास ही आपल्याला आयटी क्षेत्रात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टीव्ही, मीडिया, कोणतेही कम्युनिकेशनचे क्षेत्र अशा क्षेत्रांमध्ये काम करताना दिसून येते. बरं, कामाचा वेग यांचा अतिशय प्रचंड आहे. एकदा कामाला लागले की ते काम पूर्ण करून संपवायचे हे यांचे ध्येय असते. त्यामुळे रात्र दिवस काळ वेळ या कोणत्याही गोष्टीचं यांना भान नसतं. अगदी मन लावून तल्लीनतेने कोणतंही काम पूर्ण करतात. मात्र काम करतात, पैसा कमवतात, पण आर्थिक बाबतीत विचार केला तर व्यावहारिक ज्ञान यांना जरा कमीच असते. व्यवहाराविषयी यांना निर्णय घेताना देखील अनेक अडचणी येतात. परोपकार करणारी ही रास असल्यामुळे स्वतःकडे बचत करून पैसा साठवणं हा यांचा उद्देश कधीच नसतो. मात्र यांनी थोडासा तरी पुढील आयुष्याचा विचार करून बचत करण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण ज्ञानाचा घडा भरलेला असला तरीही आर्थिक घडा यांचा कायम रिकामा असलेला आपल्याला दिसून येईल. पार्टीला जाणं, पार्टी देणं आणि विरंगुळा या गोष्टी कुंभ राशीच्या व्यक्तींना आवडतात. कारण नेहमीच डोक्याने काम करणारी ही रास, त्यांचा देखील मेंदू थकतो. अधूनमधून त्या मेंदूलाही आराम हवा असतो. थोडंसं मनोरंजन म्हणून यांनी जर कधी टीव्ही लावला तर तिथे देखील यांना बौद्धिक कार्यक्रम जास्त आकर्षून घेतात. ज्योतिषशास्त्र, आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन माहिती, रिसर्च संबंधी काही ना काहीतरी डेटा गोळा करणं, अशाच प्रकारे हे यांची सुट्टी घालवतात. कुठे फिरायला जायचं म्हटलं तर परोपकार करणं आणि भूतदया दाखवणं अशा ठिकाणी या व्यक्ती 2 दिवस फिरायला जातात आणि तिथं इतरांची मदत करून मग आपली सुट्टी पूर्ण करतात. साधी राहणी आणि सरळ विचार, नीटनेटका पेहराव, कधीही कुणाला इम्प्रेस करायचं या हेतूने हे कधीही गर्दीत जाणार नाहीत. मात्र यांच्या चेहऱ्यावरील बुद्धीची चमकच इतरांना यांच्याकडे आकर्षून घेत असते. कुणाशी वादविवाद, भांडणं या राशीचे फारसे नसतात. कितीही मतभेद झाले तरी अगदी सरळ सोप्या पद्धतीने आपले मत मांडतात आणि यांचे मत हे नेहमीच उच्च दर्जाचे आणि इतरांमधील मतभेद घालवणारे असे असते. या राशीचा स्वामी शनी असल्यामुळे ही रास जरा विरक्त आहे. त्यामुळे उच्च प्रकारचे राहणीमान, लक्झरी आयुष्य या गोष्टीपासून कुंभ राशीच्या व्यक्ती या जरा निरस झालेल्या आपल्याला दिसून येतात. कुंभ ही वायू रास आहे आणि बौद्धिक रास आहे. त्यामुळे नवनवीन संशोधन करणे, विज्ञान विषयक कामे, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र आणि जुन्या ग्रंथांवर काम करणे, तसेच नवीन शोध लावणे या गोष्टींमध्ये कुंभ राशीच्या व्यक्ती काम करताना आपल्याला दिसून येतात. तसे पाहता ही एकांतप्रिय रास आहे. त्यामुळे कुठेही एकटं बसून काहीतरी संशोधन करण्याकडे या व्यक्तींचा कल असतो. आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर यांना पायासंबंधित विकार जास्त होतात. पोटऱ्यांमध्ये गोळे येणे, हाड मोडणे,
कानाचे विकार, जरा ऐकू कमी येणे आणि मेंदू संबंधित विकार तसेच वायू विकारांचे सर्व प्रकार कुंभ राशीच्या व्यक्तींना होताना दिसून येतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेताना यांनी थोडा तरी व्यायामाचा सराव करायला हवा. स्वतःला व्यायामासाठी एक 10 मिनिट तरी द्यायला हवे. त्याशिवाय कुंभ राशीच्या व्यक्तींचं आरोग्य फारसं चांगलं राहताना दिसून येणार नाही. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.